नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज मी परत तुम्हाला घेऊन जाणार आहे एका गार्डनमध्ये जे वसलेले आहे नवी मुंबईमध्ये, आणि ज्या गार्डनचे नाव आहे वंडर पार्क। चला तर मग वंडर पार्कला। वंडर पार्कचे जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे नेरूळ। नेरूळ स्टेशनला उतरून नेरूळ ईस्टला जावे। स्टेशनच्या बाहेरच ऑटो लागलेले असतात। 20 रुपये सीट याप्रमाणे तुम्हाला सरळ पार्कच्या गेटसमोर रिक्षा उतरवते। रविवार असल्याकारणाने गेटवर एंट्रीसाठी प्रचंड गर्दी होती। मी संध्याकाळी 5 वाजता गेलो होतो। पार्कच्या आत एंट्रीसाठी 5 ते 12 वर्षापर्यंत 40 रुपये आणि 12 वर्षावरील व्यक्तीस 50 रुपये। 2 व्हीलर पार्किंगसाठी 10 रुपये आणि 4 व्हीलरसाठी 50 रुपये। येऊन आतमध्ये गेल्यावरती आपल्यासमोरच छोटा भीममधले कार्टून्स आपल्याला बघायला मिळतात। राईट साईडला आहे ते फूड कोर्ट आणि आपल्या डावीकडे दिसतंय ते तिकडे आपल्याला गेम्स आहेत तिकडे आपले, आणि तिकडेच आपले तिकीट तिकडेच भेटतात काउंटरवरती। हे आहे आपला मॅप, वंडर पार्कचा मॅप आहे। इथे आतमध्ये गेल्यावरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आपण बघू शकतो। मुंबईतील पर्यटकांचे वंडर पार्क हे नवी मुंबईतील एक आकर्षणाचा विषय बनला आहे। यामध्ये जगातील 7 आश्चर्यांच्या लघु प्रतिकृती साकारल्या आहेत। या प्रतिकृती शेजारी फलकाद्वारे या वास्तूंची माहिती देखील देण्यात आली आहे। शाळांना सुट्ट्या असल्याने वंडर्स पार्कमध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे। लहान मुले आणि मोठ्यांनाही मौज मजा करता येईल अशी आकर्षक गेम्स या उद्यानात आहेत। पार्कची वेळ सकाळी 6 ते दुपारी 12 आणि नंतर 3 ते 9। तुम्ही कोणाला यायचं असेल तर संध्याकाळच्या वेळेसच या, कारण की इथे संध्याकाळी 7 वाजता, 7:45 वाजता आणि 8:30ला लेझर शो असतो, तो बघण्यासारखा असतो, तो आवर्जून बघावा।
मोठ्या माणसांसाठी जसे गेम आहेत तसे लहान मुलांसाठीसुद्धा इथे वेगवेगळे गेम आहेत आणि चांगले आहेत. त्यांचा रेट हा त्याप्रमाणे लिहिलेला असतो, तिकडे लिहिलेला आहे. या गेम्सच्या पुढे एक काउंटर आहे. या गेम्सला मिळणारे तिकिटे ह्या काउंटरवर मिळतात, पण ती सर्व मर्यादित स्वरूपात उपलब्ध असतात असं गेटवरतीच लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे तिकीट घ्यायलासुद्धा अर्धा पाऊण तास एक तास लाईन लागलेली आहे आणि प्रत्येक गेमला खेळायला 20-20 मिनटं. म्हणून शनिवार रविवार सोडला की तुम्ही इतर दिवशी या गार्डनला नक्की भेट द्या. शनिवार रविवार खूप गर्दी असते. सर्व राईड्सचा तुम्हाला जर उपभोग घ्यायचा असेल तर ऑड डेला या आणि संध्याकाळी या. लहान मुलांसाठी इथे खूप सारे गेम्स आहेत लावलेले आहेत आणि त्या गेम्सच्या खाली रबर मॅट लावले आहे. त्याच्यामुळे लहान मुलांसाठी इथे जंगी पार्टीज असणार.
तुम्ही बघू शकता की पूर्ण पार्क हे फुल भरलेलं आहे. जिकडे बघावं तिकडे पर्यटक आणि नागरिक या गार्डनचा उपयोग घेण्यासाठी इथे आलेले आहेत. एक पिकनिक स्वरूपात झालेलं आहे. लहान मुलांसाठी ही वाम कोस्टर ही ट्रेन खूप मस्त आहे. लहान मुलांना एक मुलं एकदम खुश होऊन जातात. त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघायला मिळतो ना, ही लहान मुलं उतरत आहेत आणि आता ती नवीन मुलं चढायला पळत आहेत नुसती ट्रेन पकडायला. याच्या पुढे तुम्हाला असं एक सिग्नल लागलेले दिसतील. तुम्ही म्हणाल एवढे सिग्नल काय करायचे आहेत? तर हे सिग्नल आहेत ते लहान मुलांना शिकण्यासाठी की रेड, येलो आणि ग्रीन याचं महत्त्व काय आहे, हे काय आहे ते शिकण्यासाठी आहे. ते रस्ता क्रॉस करण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगचं इथे व्यवस्था दिली आहे की प्रशिक्षणासारखं आहे. पण इथे एकही लहान मुलगा नाही आहे. सगळे गेम्स खेळायला गेले आहेत तिकडे, त्यामुळे इथे कोणीच नाही आहे. पण हे खरंच एक शिकण्यासारखं आहे. इथे मुलांना तुम्ही आणा आणि त्यांना सांगा, समजवा की हे काय आहे करून. पार्क बघून झाल्यावरती आपली पावले वळतात ते फूड कोर्टला. पण फूड कोर्टला बघितलं की एवढी गर्दी की काय विचारू नका. ह्या गार्डनमध्ये बाहेरून वस्तू आणायला अलाउड नाही आहे खाण्याच्या, त्या गेटवरती जमा करतात. इथे एक पाण्याची सोय खूप मला कमी वाटली. एकाच ठिकाणी पाणी पिण्याच्या आणि तिथे ही एवढी गर्दी. आणि हा आहे लेझर शो, म्युझिकल फाउंटन शो. हे दिवसातून 3 शो असतात. 7 वाजता, 7:45ला एक आणि शेवटचा शो 8:30ला. जर कोणाचा 7 वाजता चुकला असेल तो नंतर बघू शकतो 7:45ला. आणि तो फ्री ऑफ कॉस्ट आहे, म्हणजे त्याला पैसे नाही आहे, चार्जेस नाही आहे, कोणीही बघू शकतं. व्हिडिओच्या शेवटी मी काही फोटो सेंड दिले आहेत. तर तुम्हाला काही समजले नसल्यास ते फोटो व्हिडिओ थांबवून ते फोटो झूम करून बघू शकता. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा
आणि माझ्या चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. गुड बाय.